सुरू? सुरू हं. करते. करत आहे सुरू. हा, सुरू करू ना. हो हो. हा, जय जय श्रीकृष्ण सर्वांना. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम्. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. श्री नामदेव महाराज कृत ज्ञानेश्वरी महात्म्य. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निगमवल्ली प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळीला. 56 भाषेचा केलासे गौरव भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी. स्वामी स्वरूपानंद कृत ज्ञानेश्वरी गौरव. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण. जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी मावळूनी ज्ञाता ज्ञेयादि त्रिपुटी. प्रगटे सोहम भाव प्रतिती उरे शेवटी नक्ती मात्र. श्री ज्ञानदेव वंदन. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्षण मावे म्हणून वाटती पुन्हा पुन्हा ते पावन चरण रमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून झनिटा कावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तके ठेवुनी देई मज आदेश. वरद मस्तक ठेवुनी देई मज आदेश. एक मिनिट. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग ओवी 201 ते 259. पतंगादिती अलिंगन ते तेथ त्यासी अचुक मरण. देवी विषयाचरण आत्मघाता. ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण येते त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो. श्लोक. सदृश्यै चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. श्लोकार्थ. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल.
म्हणून इंद्रिये एके जाणतेची पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुणी. म्हणून कोणीही शहाण्या मनुष्याने या इंद्रियाचे लिलेने देखील लाड करू नयेत. हा गा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगय हाळा हाळ जिरेल, सेविलिया काई. अरे, सापाबरोबर खेळता येईल काय? किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटात जाईल काय? सांग बरं. हलाहल विष पाले तर पचेल काय? देखै खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला. तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नो हे. पहा, खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली, तर ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, कानाना भोग रचना मिळवावी. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या शरीराला नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का द्यावेत? आपण सायासे करुणी बहुते, सकळ ही समृद्धी जाते. उदो असतू या देहाते, प्रतिपाळावे का? आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे, तेवढी सर्व एकूण एक खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी? सर्वस्वे शिनोनी येथे, अजवावी संपत्ती जाते. तेने सधर्मू सांडूनी देहाते, ओखावे काही. या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन त्या संपत्तीने या देहाचे पालन पोषण करावे, हे योग्य आहे काय? मग हे तव पाच मेळावा, शेकी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा, शिणू आपुला. मग हे शरीर पाहिले तर पाच भूतांच्या मिलापाने झालेले आहे व ते शेवटी पाच भूतातच मिळून जाणार. त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत? म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा? म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवण. या लागी येत अंतःकरण, देयावे ना. म्हणून देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे. याकरिता तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस. श्लोक. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे, रागद्वेषौ व्यवस्थितौ, तयो न समागच्छेत, तौ ह्यस्य परिपंथिनौ. श्लोकार्थ. प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने ते दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्ही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. गेले तर खरोखर मनाला संतोष प्राप्त होईल. परी तो सव्व चोराचा सांगा तू, जैसा नावे कसवस्तू, तव नगराचा प्रांतू सांडिजेना. परंतु तो संतोष म्हणजे सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. सभ्य दिसणारा चोर गावची सीव ओलांडली नाही तेथपर्यंतच क्षणभर स्वस्त असतो. पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो. बापा विषाची मधुरता, झणे आवडी उमदे चित्ता, परितो परिणामो विचारिता, प्राणुहरी. बाबा, वचनागादी विषय गोड आहेत खरी, पण त्याच्याविषयी अंतःकरणात कदाचित इच्छा उत्पन्न होईल, तरी पण तू ती उत्पन्न होऊ देऊ नकोस, कारण त्यांच्या परिणामाचा विचार केला तर ती घातक आहे. देखै इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनो आमिषे, बोल विदेगा. पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलवते, त्याप्रमाणे इंद्रियाच्या ठिकाणी असणारी विषयाची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते.
परितया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, हे तो गळ झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे माशाला कळत नाही, तैसे अभिलाषे येणे की झेल, विषयांची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. त्या विषयाच्या लालसेने तशी स्थिती होईल. जर विषयाचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत पडावे लागेल. तैसा कवळोनिया पारदी, घातीची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरणाला चहूकडून घेरून माराच्या कचाट्यात आणतो, एथ तैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. येथे तसाच प्रकार आहे, म्हणून तू विषयाचा संग धरू नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज. म्हणून हा आश्रोची न करावा, मनेही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा ओलावा नासोने दी. म्हणून विषयच्छेला थारा देऊ नये, या विषयाची मनातही आठवण देऊ नये, फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नासू देऊ नकोस. श्लोक. श्रेयान स्वभाव धर्मो विगुण, परधर्मा स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. श्लोकार्थ. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. अगास धर्मो हा आपुला, जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखै. पहा, अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्यात कठीण असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. एरू आचारू तो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेची आचरावा आपुलाची. याहून दुसरा जो परकीयांचा आचार, तो खरोखर दिसावयास जरी चांगला असला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. सान्ने शूद्र घरी आघवी, पक्वाने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. शूद्राच्या घरी सर्व चांगली पक्वान्ने आहेत, ती ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने ती कशी सेवन करावीत सांग बरं. हे अनुचित कैसे कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी, जी प्राप्त करून घेणे योग्य नाही, त्याची इच्छा कशी करावी. अथवा विचार कर, इच्छा जरी झाली तरी त्याचे सेवन करावे काय. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तणारे मोडावी केवी. दुसऱ्याची सुंदर चुने गच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जियापरी. हे असू दे, आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी त्याप्रमाणे तिच्याबरोबर संसार करावा हे चांगले. तेवी आवडे तैसा साकडू, आचरिता जरी दुवाडू, तरी स्वधर्मचू सुरवाडू परत्रीचा. त्याप्रमाणे वाटेल तसा अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे. हागा साकर आणि दूध, हे गौल्यकीर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत खरे, हे उघड आहे, पण जनताच्या रोगात त्याचा परिणाम वाईट होत असल्यामुळे त्यांना तो रोग आहे. त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत. ऐसे निही जरी सेविजेल, तरी ते अळुकीची उरेल,
जेते परिणामी पत्य नव्हेल धनुर्धरा. असे असूनही जर त्याचे सेवन केले तर सेवन करणाराचा तो आग्रहच उरेल, कारण अर्जुना त्याचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही. म्हणून आणि कासी दे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी दे. म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपणा जे अकरणीय म्हणून ठरलेले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरण करू नये हेच बरे. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे. फार काय या आपल्या धर्माचे आचरण करीत असता जरी प्राण खर्ची पडले तरीही ह्या परलोकीच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे. श्लोक. अथक्केन प्रयुक्तोऽयं पापैश्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. श्लोकार्थ. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेत शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. सर्व देवा श्रेष्ठ असले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, माझी एक विनंती ऐका. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ की रम्या परिसीले परी आता पुसेन काही आपुले उपेक्षित. तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले, परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्गू सांडूनी अनारिसे चालत देखो. तर देवा हे असे कसे की ज्ञानांची ही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते. सर्वज्ञ ही जे होती हे योपादेय ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरिती कवणे गुणे. ज्यांना सर्व कळते व ज्यांना उपायही ठाऊक असतात ते देखील परधर्माच्या आचरणाने स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात. बीजा आणि फुसा अंधू निवाडू नेणे जैसा नावेक देख नाही तैसा बरळे कापा. आंधळा ज्याप्रमाणे धान्य व कोंडा याची निवड जाणत नाही त्याप्रमाणे कधी खरी डोळसालाही कळत नाही असे का व्हावे. जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करितान धाती वनवासी ही सेविती जनपदाते. जे असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाही. सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोक सुद्धा पुन्हा लोकात येऊन राहतात. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. आपण स्वतः पापांना चुकवण्याकरिता लपून बसतात. तात्पर्य सर्व प्रकारे पाप चुकवण्याचा प्रयत्न करतात परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात. जयाची जिवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जिवेसी सुकविता ते गिवसी तया तेची. ज्याचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतःकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. ऐसा बलात्कार एकू दिसे तो कवनाचा येथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. अशी एक बळजबरी दिसून येते. हा येथे कोणाचा बलात्कार आहे हे देवानी मला सांगावे असे अर्जुन म्हणाला. श्लोक. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. श्लोकार्थ. श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगानी
कधी लुप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. तेव्हा हृदयरूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा व निरीच्छ झालेले योगी जेथे विश्रांती घेतात, असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ऐक. तरी हे काम क्रोध उपाही, जया ते कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मानिजती. तर बाबा, बलात्कार करणारे हे काम व क्रोध आहेत असे समज. हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा अजिबात नाही. हे काम व क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत असे समजले जाते. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे ज्ञानरूपी ठेवावर असलेले सर्प आहेत. हे विषयरूपी दऱ्यांमध्ये राहणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे करणारे मांग आहेत. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक दबड जगावरी. हे देहरूपी डोंगरी किल्ल्यावरचे मोठे मोठे दगड आहेत. हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत. यांचे अविविकादिकाच्या रूपाने यांचे जगावर मोठे बंड आहे. हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरीचे, घाले पण ययाचे अविद्या केले. हे मनात असलेल्या रजोगुणांचे वळलेले आहेत व मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. यांचे पालन पोषण अविचाराने केलेले आहे. हे रजाचे कीर जाहले, परितमासी पडियंते भले, तेने निजपतया दिधले प्रमाद मोह. हे वास्तविक रजोगुणांचे जरी बनलेले आहेत, तरी ते तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे. हे मृत्यूच्या नगरी माने जती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणोनिया. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण की हे जीविताचे शत्रू आहेत. जयांसी भुकेलिया आमिषा, हे विश्वनपुरेची घासा, कुळवाडियांची या आशा चाळीत असे. भूक लागली असता खाण्यास हे जग ज्यांना एका घासासही पुरत नाही, अशा या काम क्रोधाचा जो नाशकारक व्यापार आहे, त्या व्यापारावर देखरेख आशा करते. कौतुके कवडिता मुठी, जिये चवदा भुवने थे कुटी, तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली. सहज मुठीत धरण्यास तिला 14ही भुवने थोडी आहेत, अशी जी भ्रांती, ती या आशेची नव्या नवसाची धाकटी बहीण आहे. जे लोकत्रयाचे भातुके, खेळता चिखाय कवतिके, तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये. जी खेळत असता त्रैलोक्यरूपी खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा जगली आहे. हे असो मोहे मानिजे, या ते अहंकारे घेपे दिजे, जेणे जग आपुले निभोजे नाचवीत असे. हे असो, या कामक्रोधांना मोहाचे घरी मान आहे. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवतो, तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग यत्कृत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रूढविला जगी. ज्याने सत्याच्या पोटी असलेला माल मसाला काढून त्याऐवजी अकृत्याचा पेंढा भरला, असा जो दंभ तो या कामक्रोधाने जगात प्रसिद्धीस आणला. एक मिनिट. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, ये करवी विटाळविली साधुरुंदे. या कामक्रोधाने पतिरता जी शांती तिला वस्त्रहीन केले व मग त्या वस्त्रालंकाराने मायारूपी मांगीन सजवली. नंतर मग या अशा सजवलेल्या मायेकडून साधूचे समुदाय
या कामक्रोधाने भ्रष्ट करवले. इही विवेकाची त्याय फेडिली, वैराग्याची खल काढिली, तितया मान मोडिली उपशमाची. यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणीच मुरगळून टाकली. इही संतोष मन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडूनिया. यांनी संतोष रूपी अरण्य तोडून टाकले व धैर्य रूपी किल्ले पाडले व आनंद रूपी लहान रोपटे उपटून टाकले. इही बोधाची रोपे लुचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरवले. हे अंगात व घडिले, जीवीची आती जडले, परिणातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत व अंतःकरणाला सारखे चिकटून राहिले आहेत, परंतु शोधूनही ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एकाहारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरती. हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला राहतात, म्हणून हल्ला कराव्यास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळती, न बोलता कवळिती प्राणियांते. हे पाण्या वाचून बुडवतात, अग्नी वाचून जाळतात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानी आसी तरी वदिती पैज घेऊनी. हे शस्त्रा वाचून ठार करतात, दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानांची तर प्रतिज्ञापूर्वक मान कापतात. हे चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती, हे कवणा जोगे न होती आतवटेपणे. हे चिखला वाचून रोवतात व जाळ्या वाचून अडकवतात. हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखे नाहीत. इथपर्यंत ना. होय ताई, बरोबर आहे, इथपर्यंतच. आता पसायदान. होय होय. हा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांशील तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूचे यारव, चेतना चिंता चे गाव, बोलते दे पीयूषांचे. चंद्रमेघे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथो भजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये होवावे जी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव. होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय. जय श्रीकृष्ण. वा वा, खूप छान. ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगून तुम्ही सुरुवात केली आणि हा. लीलया एका चालीतून, एका वृत्तातून दुसऱ्या चालीत किंवा वृत्तात तुम्ही सहजतेने जे जाण्याची तुमची जी कला आहे ती अद्भुत आहे. खूप सुंदर. तुमचं वाचन थांबूच नाही असंच वाटत होतं, पण आपल्या वेळ मर्यादा असल्यामुळे थोडस थांबणं हो. भाग असतं. खूप छान झालं ते, खूप छान. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. होय. आजच्या या ओव्यांमधून किंवा भगवद्गीतेच्या श्लोकांमधून भगवंतांनी स्वधर्माचरणाच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इतर कर्मांना प्रवृत्त झालात तर काय काय होऊ शकतं याचे परिणाम साधारणपणे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सारख्या सामान्य साधकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात, इंद्रियांचा विषयांशी संग अगदी गमतीत सुद्धा होऊ देऊ नये. इथे माऊली सापाचं उदाहरण देतात, वाघाचं उदाहरण देतात, खेळता खेळता लागलेल्या आगीचं उदाहरण देतात. असा इंद्रियांचा विषय संग तुम्हाला गर्तेत घेऊन जाईल अशी एक सूचना तुम्हाला इथं भगवंत आणि माऊली दोघही देत आहेत. प्रत्येक इंद्रियाचा विषय नेमस्त आहे, जसं कानाने ऐकणं, डोळ्यांनी पाहणं. पण म्हणून इंद्रियांच्या आवडीच्या विषयाशी संग होऊ देऊ नये, त्या विषयात रममाण होऊ नये. संग होऊ देऊ नये म्हणजे त्या विषयात रममाण होऊ नये. फक्त स्वधर्म पालनार्थ आवश्यक असेल तेवढाच संग झाला की तेथून निवृत्त व्हावे, कारण रममाण होणे हे स्वधर्म पालनाच्या आड येते किंवा येऊ शकते. उत्तम प्रकारे किंवा पुढं एक गळाला मासा जसा लागतो त्याचं एक उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे. गळाला लावलेल्या आमिषाला मासा जसा भुलतो आणि जीव गमावून बसतो, तद्वतच विषयात रममाण झालेल्या इंद्रियांची गत होते. त्यातूनच रागद्वेषादी अवगुणांचा संग होऊन जीव मूळ प्रवृत्तीपासून दुरावतो. उन्नत किंवा प्रगत होण्याऐवजी अधोगतीकडे जातो किंवा जाऊ शकतो. हितकारक नसलेली बाब. आता श्रेयान स्वधर्म हा जो श्लोक आहे त्याचा साधारणपणे काय माऊलींनी अर्थ दिलेला आहे. हितकारक नसलेली बाब कितीही आवडत असली तरी न करण्याच योग्य. तद्वतच स्वधर्म आचरण्यास कितीही कठीण वाटत असला तरी त्याप्रमाणे वागणे हितकारकच ठरते. अशा स्वधर्माचरणात मरण जरी प्राप्त झालं तरी ते धर्म मरण जे आहे ते कीर्तीप्रद ठरतं आणि तुम्हाला उन्नतीकडे, एका प्रगतीकडे घेऊन जात. आता ह्याच्यावरती अर्जुन विचारतात की स्वतःची इच्छा नसताना किंवा बळजबरीने करायला लावल्याप्रमाणे हा पुरुष कोणत्या प्रेरणेने पाप करतो. त्याला अशी कोणती प्रेरणा होती की त्याने पापाचरण करावं. कारण ही प्रेरणा देणारे शेवटी म्हणजे आपणच असावेत असा त्या प्रश्नाचा कदाचित रोग असावा. माऊली याचं म्हणतात, अरे बाबा, ही बळजबरी जे करतायत ना, हे इंद्रियांचा जो विषयांशी संग होतो त्या संघाने तुमच्या हृदयामध्ये किंवा तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी जे कामक्रोध जाऊन बसतात ना, त्या कामक्रोधाने हे सगळे बाकीचे दुर्गुण तुमच्याकडे जमा होतात. राग आहे, द्वेष आहे, मोह आहे. हे जे बाकीचे जे 4-5 मोठे मोठे दुर्गुण आहेत हे ह्या कामक्रोधाच्या संघाने तुमच्याकडे येऊन बसतात आणि ते काढणं त्यांचा तुमच्यावर बळजबरी होते. त्या कामक्रोधाची बळजबरी तुमच्या त्या इंद्रियांवरती होते आणि तुम्ही तुमच्या स्वधर्माच्या वाटचालीवरून दुरावता. असं या आजच्या जे काही श्लोक आपण वाचलेत किंवा ओव्या वाचलेल्या आहेत त्याचा मला कळलेला जो अर्थ आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा माऊलींनी अत्यंत सोप्या आणि खूप नानाविध उपमा अलंकारांनी त्याला सजवलेलं आहे. ते सहजासहजी लक्षात येतं. त्यात मी वेगळं काय सांगू शकणार. रामदास दादा, आपण काही सांगू शकाल? जय श्री कृष्ण दादा. म्हणजे प्रथमतः ताई, आपलं वाचन खूपच लयीत आणि अप्रतिम झालं आणि दादा आपण सर्व मुद्दे सांगितलेच आहेत. मी अजून काही वेगळं सांगण्यासारखं नाही. परंतु मला जे अत्यंत आवडलं ते म्हणजे ज्ञानेश्वरांचं
म्हणजे माऊली किती श्रेष्ठ आहे याचं कौतुक किती म्हणजे मनात थांबत नाहीये माझ्या, की इतक्या लहान वयात सुद्धा इतकी उत्कृष्ट उदाहरणं किंवा इतकी उत्कृष्ट दृष्टांत त्यांनी आपल्या समोरून त्या सर्व गोष्टी म्हणजे काम क्रोध मनुष्याच्या जीवामध्ये कसं काम करतो आणि कसा तो अधपताकडे किंवा ओढला जातो याची इतकी उत्कृष्ट उदाहरणं दुसरीकडे कुठेच म्हणजे दुसऱ्या इतर कोणत्याही ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी इतकी सुंदर उदाहरणं आपल्याला सापडत नाहीत. आणि तीच तर माऊलींची म्हणजे काय वेगळेपण म्हणा किंवा अत्यंत उत्कृष्टपण जे काही आहे ते याचंच आहे. महत्वाचं काय आहे की काम आणि क्रोध आपण बरेच वेळा ऐकतो, वाचतो, समजून घेतो, पण तो कसा काम करतो किंवा कसा म्हणजे पापाचरणाला किंवा कर्म करत असताना कसा आपला रासाच्या दृष्टीने आपण पुढे जात असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तम पद्धतीने माऊली आपल्याला समजून सांगत आहेत. म्हणजे रजोगुण असो किंवा तमोगुण असो आणि सर्वात म्हणजे दंभ कसा म्हणजे पेंढा भरल्यासारखा दंभ कसा काम करतो आणि ज्ञानांच्या पंक्तीला सुद्धा कामक्रोध बसलेले आहेत आणि तो जीवात्म्याच्या किती जवळ जाऊन बसतो म्हणजे इतक्या उत्कृष्ट पद्धतीने हे सांगितलेलं आहे आणि म्हणजे सर्वांना समजेल असंच ते आहे आणि सर्वांना त्याचं आकलन अत्यंत मुळापासून माऊली आपल्याला करून देत आहेत. आणि म्हणजे आपण जीवन जगताना ह्या सर्व उदाहरणांवरून कसं जग म्हणजे कसं आपण आपलं आचरण असलं पाहिजे, आपण आपलं स्वधर्माचं आचरण कसं केलं पाहिजे, म्हणजे आपलं आचरण किती उत्कृष्ट ठेवायला पाहिजे याचं म्हणजे उदाहरण तर देतातच आहेत, परंतु त्याला आपल्याला जसं म्हणजे सिग्नलला दिव्याच्या लाईट्स असतात की नाही, म्हणजे लाल दिवा आहे किंवा म्हणजे पिवळा असा दिवा आहे तर कुठं थांबलं पाहिजे, कुठे कळलं पाहिजे, हा इतक्या सुंदर पद्धतीने समजून सांगितलेलं आहे की बाबा म्हणजे जरी परधर्म तुम्हाला विहित दिसत असला म्हणजे त्याच्यातून आपला फायदा म्हणजे दुसऱ्याचा फायदा होतो हे दिसतंय तरी सुद्धा असं असताना सुद्धा आपलं स्वधर्मचं पालन करणं आणि आपल्या हिताची गोष्टीचा विचार करीत राहणं हे किती महत्वाचं आहे असं माऊली आपल्याला सांगत आहेत. म्हणजे परत 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 ह्या सर्व ओव्या आपण वाचायलाच हव्यात आणि त्याच्यातून महत्वाचं गोष्ट काय आहे तर आपलं आचरण आपण कसं बदलत जाऊ. म्हणजे प्रत्येक कर्म म्हणजे मी आज सकाळीच असं सांगत होतो एकांना की आपण जे जे काही कर्म करतो किंवा जे जे काही काम करतो ते इतक्या